राऊतसाहेब, खरं तर आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही त्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सचा उल्लेख केला आणि म्हणाले की तुमच्या पक्षाची भूमिका मांडायला मिळत असेल तर का नाही, पण तुम्ही पण एकेका माणसाला टार्गेट करताना त्या पत्रकार परिषदेतनं सध्या तुमच्या टार्गेटवर गिरीश महाजन आहे आणि वारंवार तुमच्यावर जो आरोप होतो तो होतो की राजकारणाची भाषा तुम्ही अग्रलेखातून त्यांना नाचा म्हणता, तुम्ही बोलताना, तर हे सगळं खरंच गरजेचं आहे अशा पद्धतीने रोज कोणाला तरी टार्गेट करून टीका करणं? कुठे टार्गेट करतो? काय भाषेचा 3 दिवस रोज तुमच्या पत्रकार परिषदेत विषय गिरीश महाजन होता. गिरीश महाजन हे एक राजकारणी आहेत असं मी मानतो. ते माईक समोर येतात आणि काय म्हणतात, शिवसेना जमीनदोस्त करीन, शिवसेना जमीनदोस्त करीन, ही त्यांना भाषा वापरण्याची गरज नाही. त्यानंतर आम्ही रिॲक्ट झालोय. तोपर्यंत गिरीश महाजन विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता. इतक्या वेळा त्यांच्यावरती खडसे असतील, अन्य लोक काही बोलतात, आरोप करतात. आमच्याकडनं पक्षाकडून कोणी काय बोललंय का? त्यांच्यावरती अत्यंत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप झाले. आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त केलं आहे आमचं? नाही. तुम्ही म्हणता शिवसेना जमीनदोस्त करेन, तुम्ही कोण? तुम्ही कोण? लोक ठरवतील. मुळात हे स्वतः जमीनदोस्त झालेत. आज राहुल गांधींनी म्हटलंय ना, महाराष्ट्राची निवडणूक हे कशा प्रकारे जिंकलेत, हायजॅक केली निवडणूक त्याने. तर शिवसेना जमीनदोस्त करीन हे बोलल्यावर जर माझं रक्त खवळलं नाही किंवा मी रिॲक्ट झालो नाही तर मी बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करतो आहे. तुम्ही त्यांना का तुम्ही हा जो प्रश्न विचारताय तो तुम्ही संयमाचा प्रश्न इतरांना सांगा ना. ज्याला ज्या भाषेतलं उत्तर कळतं त्या भाषेमध्ये मी बोलतो. तुम्ही माझ्या अग्रलेख वाचा, माझे स्तंभ वाचा, सामनाचे हेडिंग्स वाचा. एक वृत्तपत्र इतके वर्ष टिकत नाही. ज्याला तुम्ही एका पक्षाचं मुखपत्र म्हणता त्याला 40-45 वर्षापेक्षा ते वृत्तपत्र मुख्य प्रवाहात काम करत आहे. तुम्ही त्याच्या बातम्या करता, सगळे करता ना. त्याच पक्षाचे मी एडिटर आहे, संपादक आहे. मी बोललेलंही तुम्ही दाखवता, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं आहे. आता आज तर तुम्ही राज ठाकरेंचा फोटो इतक्या प्रेमानं तुम्ही यापूर्वी कधी छापला होता असं माझ्या मनात विचार आला. म्हणजे 17-18 वर्षांपूर्वी कधी काय करावं हे आम्हाला चांगलं कळतं. अच्छा, मग आता ती वेळ आलेली आहे आता प्रेमानं कधी काय करावं आणि कधी कोणती पावलं टाकावीत. आजही